नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तुमचा परत एकदा आपल्या RS ब्लॉगर यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चालू CET एक्झाम द्यायला आणि तिथेच त्या ठिकाणी बुलेट घेऊन पाहूया. तिथेच बुलेट अंक म्हणले होते, काय आणलेत, बुलेट आणलेत की गाडी आणलेत, कोणती गाडी आणलेत पाहू लागलं. तर तिथं बघा तुम्ही, तर बुलेट आणणार होतं. काय आणलं असलं तर पैसे द्यायला मला. फॅशन प्रो बुलेट आणलेत, बुलेट आहे, खतरनाक बुलेट आणले. तर ठीक आहे, डायरेक्ट आपण निलंग्यामध्ये आम्ही निलंग्याला आलो आहे. निलंगा आहे. तर आता आपला CETचा पेपर आहे या ठिकाणी. आता सुरू बसते काय माहीत, आता बघीच खळा तर मग कॉलेजवर जाऊन भेटू आपण आता. मित्रांनो, निलंग्यामध्ये आता आपण पोहोचलो होतो आणि त्या ठिकाणी आपण राईस खाल्लो. राईस एकदम बेस्ट होतं. जुनीची बासुंदी आणि निलंग्याचं राईस म्हणलं तर काय विशेष नाही, कारण खतरनाक राईस होतं असं. त्याचं भाईनी पण खाल्ले. तर काय कुठे गेले ती काय दिसणार झाली. तर पाहूया आपण, सगळे लोक आपल्याकडे बघायला तिथं की मामा मला तुम्ही काय करायला असं. त्यांना काय माहीत आपण ब्लॉग शूट करायला. तर तेच भाया त्या ठिकाणी आलेत. कुठे गेलते काय माहीत नाही. इकडे कुठं गेलतो रितेश भाया? जरा दुकानाकडे गेलतो. इकडे कुठं दुकान आहे बघा बरं तुम्ही. जर अंदाजाला इकडे कुठे गेलते. सगळे लोक आपल्याकडे बघायला बरं का इकडं गाडीवर येणार जाणार आहे, कारण आपण घर रस्त्यावर ब्लॉग शूट करायला थांबलो. पेपरला आता जायचे, तिथे भेटू आता. मित्रांनो, ज्या कामासाठी आलतो ते काम झालेलं आहे. फायनली कॉलेज आपल्याला सापडला. समोर पोहोचू शकता तुम्ही कॉलेज. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जय भारत कॉलेज. आता मागं आपलं CET पेपर होणार आहे. तिथेच भाया ठिकाणी तिथेच भाया 3-4 तास तुम्हाला बसावं लागला. काय करता तुम्ही एवढं? काय PUBG खेळतो का? तर माझ्या मोबाईल PUBG खेळते, कारण तुला ब्लॉग शूट करायला चार्जिंग पण ठेवणार नाही असं मला वाटते. कारण 3-4 तास जर गेम खेळलं तर 100% चार्जिंग बाहेर होते. मागं तर ऊन आलेलं आहे. इकडंच बघा लागलं. बघा आता कुठं थांबलं नाही. जातो मी आता तिथेच व्हायला मोबाईल देऊन. ठीक आहे. तर आपलं हॉल तिकीट जय भारत कॉलेज समोर पण हा कॉलेज, हा हॉल तिकीट आपण झालं आहे. आपला फोटो सिग्नेचर, आता इथं फोटो चिटकावं लागेल, सिग्नेचर करावं लागेल. तेच भाई बरं मोबाईल झाला सिग्नेचर. मित्रांनो, सिग्नेचर करायला जावं लागेल, बघावं लागेल कसं आधार कार्ड. पेपरला जाईपर्यंत ब्लॉग बनवायचा मित्र हो काही 1-2-4 शब्द वाचले तर लय भारी होईल. ब्लॉग बनवायचं काय सोडत नाही. अभ्यास करून देत आपल्या ब्लॉग बनवता येईल ना तर करते काय. आता बघा लागेल आई कार्ड फ्री कार्ड आहे का, कारण आधार कार्ड शिवाय तर येऊ देत नाही मध्ये. आपण आधार कार्ड तर घेऊन आलो. आधार कार्ड आपला, मतदान कार्ड बी आणलं होतं आपण. असं मी आणला, पॅन कार्ड बी आणला, ATM आणला, ATM आणलं, मतदान कार्ड फुल तयारी आहे, फुल तयारी. खरी पडलं पॅन कार्ड आणलं. आणि अजून काय आणलं असेल विचार करा. हॉल तिकीट सुद्धा आणलं. हॉल तिकीट 12 हॉल तिकीट आहे बोर्डाचं. हॉल तिकीट सुद्धा आणलं. जातो मी पेपर द्यायला. तरी जर तुम्ही तुमचा असेल पेपर तर या मी लिंक डिस्क्रिप्शन देतो, विजिट करा तुम्ही फॉर्म भरून. चालला मित्रांनो माझं पॅड खडी घेऊन. आधार कार्ड घेतलं, मतदान कार्ड घेतलं, पॅन कार्ड घेतलं, वोटर आय डी घेतला, एवढं घेतला. ठीक आहे रे, जातो. जायपर्यंत ब्लॉग बनवून बघतो. पॅड लागत जागी पॅड घेतलो का? पॅड कशाला
एवढं घ्या जाऊ का मित्रांनो. जा 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 पेपरला जायपर्यंत ब्लॉग बनवतो मित्रांनो. अजून बाहेर आलो हो काही. रुको जरा सबर करो. काय कारण झालं की याला अजून बाहेर झालं ब्लॉग बनवण्यासाठी आले काय की खूप चिटकानं म्हणून का सांगू आता खरं जावं लागलं. मित्रांनो बाहेर करून गेलं मला यार तिथं मास्तर मला बाहेर काढलं. माकडं तुला कळत नाही का म्हणले ही फोटो लावायचं फोटो लावा म्हणून इथं हजी चालेल मित्र. काय सुद्धा तयारी नसते. पाहू शकतो मित्रांनो आता जातो मध्ये करायला अजून काय आता आता शिवा खायचं नाही आपल्याला एकदा शिवा खाणार जाऊ करते जा जा जा. A few moments later. मित्रांनो पेपर देऊन आता बाहेर आलोय. तिथे बाहेर या ठिकाणी भेटले ती मला काय झोपलेत. अजून पण कुठे आहेत काय माहीत नाही मला. आता घरला जातो मी. पेपर देऊन झालेलं आहे आपलं. सगळे लोक गेले. तुमची पण गाडी काढायला तिथेच बाहेर जायचं घरचंच बाहेर घरला. होय लवकर लवकर चल म्हणत त्याने गाडी चालू करा. तुम्ही गाडीवर बसले आता जाऊ घराकडं. ऊन तर लागले बघा आता. माझ्या रुमाल बी नाही बांधायला कोणाला आता. इकडे करून घालाच इथंच आहे गाडी कोण ठेवायची होई मला बाटली भरायला सांगायला सगळं बाटली कोणाला बांधले असं खतरनाक नाही. कॉलेजचे पोरं सगळे पेपर देऊन आता बाहेर येतो. आपण पण जाऊ घरी. तर रस्ताच आहे मित्रांनो एवढा मोठा बारीक आणि इथं गर्दी लागली. पेपर देऊन आम्ही घराकडे चाललोय. मेन हायवेला लागलोय. गाडी चालवले. शिवाजी चौक मध्ये आपण पोहोचलेलो आहे आता. समोर निलंगाचा चौक आहे. मध्ये शिवाजी महाराज चौक निलंगा. शिवाजी महाराज निलंगा चौक या ठिकाणी आपण आता सध्या पोहोचलेलो आहे. पाहू शकता रायडर कसं गाडी चालवले बघते काही कधी माणसाला ढकते बरं काय ना आता. माझा हायवे तुम्ही पाहू शकता. 100च्या स्पीडने गाडी चालवली पाहू शकता मित्रांनो. सगळ्या गाड्या मागे आहेत. आमचीच गाडी पुढे आहे. थोडं फास्ट गाडी चालवली आहे ना. एक तर वाहन दिसायला का पुढे. त्याच्या गाडीवर कधी बसत जाऊ नका नाही तर काय खरं नाही. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आम्ही डोंगरावर इथं आलेलो आहे. पहिल्यांदा निलंगाचा डोंगर आहे लेणी म्हणते त्याला. म्हणजे मागं पाहू शकता लई उंच आलो आहे. कमीत कमी 1000 फूट असेल तिकडं उंच आलेलो आहे. रितेश भाई तिकडे चाललेत. रितेश भाया कुठं आणलो निलंगाचं काय काय पर्यटन स्थळ म्हणले होते एक मामा तिथं. तर आम्ही इथं आलो आहे आता. मी बॅक साईडला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तुमच्याकडून. इकडे बघा किती उंच आलो आहे आम्ही. पार गाव खाली आहे. कमीत कमी 1000 फूट तर असेल तेवढे उंच आम्ही आलो आहे. चला तर मग जाऊया बघू मध्ये काय काय आहे. करू शकतो रितेश भाया. आणि इकडं सगळं लेणी वगैरे मध्ये जाऊया आपण. चला मध्ये आलेलो आहे आणि मध्ये एकदम असं भारी आहे. ते खतरनाक असं आहे. अहो कुठे कुत्रे तिथं आणि ते सरळ मी चालला मी अचानक मी एकदाच कलो कसलं भारी आहे. म्हणजे बॅक साईडला आपण मंदिर बैलचं मूर्ती बनवलेलं आहे. मध्ये दाखवते तुम्हाला. तर मित्रांनो मध्ये असं महादेवाचं पिंड ठेवलेलं आहे. हे बघा मित्रांनो देवाचे चित्र त्यांनी काढलेले त्या ठिकाणी. कधी पाहिली होती का मित्रांनो तुम्ही अशी. कसलं भारी आहे. रितेश भाई कसं वाटतं तुम्हाला. खूप भारी आहे. कारण आम्ही असलं कधी पाहिलोच नाही. पहिल्यांदाच पाहिलेलो. होऊ शकतं तुम्ही. खतरनाक असं मंदिरची
डिझाईन केलेली आहे. सोबत आहे कसं वाटतं एक नंबर वाटतं मित्रांनो. खूप भारी आहे मध्ये ते पण एकदा येऊन बघा. अचानक आलो आहे लांबून आम्हाला दिसलं तिथं जरा रोडवर थांबलो जर ते भाईने म्हणले चला मंदिरवर जाऊ आणि जरा बघून येऊ. देणी बहिणी आहेत आणि काम पण चालू आहे. इकडं पाहू शकता तुम्ही बाहेर येतो जरा बाहेर जरा काम पण चालू आहे मंदिरचं. मावशी काम करते थंडगार असं काही शिफ्टीची काही गरजच नाही आपल्याला. कसलं एकदम भारी आहे. डिझाईन कसली आहे बघा ना. बघा वगैरे आपले देवाची डिझाईन चांगली दिसतं मित्रांनो. इकडं पाहू शकता तुम्ही इकडं पण डिझाईन वगैरे खूप भारी आहे. एकदा तुम्ही येऊनच बघा कधी तर. इथून असं दिसतो. दर्शन घेऊन झालेलं आहे मित्रांनो आणि रितेश भाई आता चप्पल घालेले तिथं आणि मी आता माग आहे. असं उतरलं मित्रांनो. सीडी पण नाही चढायला जरा करावं लागते आपल्याला चढताना. खूप भारी मंदिर होतं मध्ये पाहिलो आम्ही. तुम्ही पण कधी जर आलात निलंग्यामध्ये एखादी वेळेस कदाचित इथे एकदा येऊनच बघा कारण खूप भारी मंदिर आहे. महादेवाचे पिंड ठेवले आहेत आणि महादेवाचं मंदिर आहे. शिवमंदिरच आहे हा पूर्ण डोंगरावरती. इकडं बॅक साईडला तुम्ही तुम्हाला दाखवतो कसलं भारी. इकडे पण बघा हा आहे आपला जो शिवमंदिर. पूर्ण असं लांबून लांबून खूप भारी दिसतो. तुम्हाला असं व्हिडिओमध्ये तेवढं काय चांगलं वाटणार नाही मित्रांनो. एकदा येऊनच बघा तुम्ही. इकडं बघा हे खूप भारी आहे मंदिर. कसं वाटलं मध्ये फिरून? अतिशय चांगला वाटलं मला. रितेश भाईने टिक्काच लावलेत मधला. आता तोंडाला भाजलं रितेश भाईने. तर जाऊया तिथं खाली जाऊन तुम्हाला खालून कसं दिसतो ते दाखवतो मी. ठीक आहे मग जाऊया खाली. खाली चाललो आहे आम्ही आता. जाऊत खाली. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. लेकिन ये साला कर क्या रहा है? नहीं मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं है. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो तुम्ही पाहू शकता केवढा लांब होतो पण आम्ही आता खाली आलोय बघा. बॅक साईडला मी पूर्ण झूम करून दाखवतो. Amazing! लांब जाण्याला आलो आहे. आता रस पेवा म्हणलो. रस पेला थांबलेलो आहे इथं. त्याच्या बाहेर पण आहेत. रस पिऊन सगळं चेहरा माझा खराब झाले पाहू शकतो तुम्ही. घरून आता गाडी चालवला फक्त मी चालवला गाडी चालवणं झाले. जरा सांगा गाडी कुठे चालवा जरा. त्याचं पण पूर्ण आता बोलतो बंद. माझं पण चेहरा तुम्ही पाहू शकता कसलं खराब झाले. रस घेतला भाया रस 2 गिलास द्या. 2 गिलास हां सांगत का आता रस दिलेत मित्रांनो. किती वेळ लागेल काय माहीत. आता पाहू शकता तुम्ही रस आता बनवायला चालू आहे. म्हणजे अजून इथं टाईम घालणार आहे चांगलं. रोडवर बसला होता मी डायरेक्ट रस पेला. रितेश भैया मसाला घे की तर रस आणू नका मसाला पण आणा. ठेवा दोन्ही पण ठेवा. मसाला घे की मसाला. होय तिथं होतं की तिथं त्या ह्याच्यामध्ये होतं गाडीवर तिथं बघा होतं तिथं. मसाला आणला झाली मसाला दिसणार झाली बघा. खायला दिसणार झाली मित्रांनो का मसाला तिथं होता आणि ह्या माणसाला का मसाला दिसणार नाही. लय आळस चोर आहे बरं का. म्हणजे कामचोर माणूस आहे. पाहिजे का घ्या उतून. होय क्या गुंडा बनेगा रे तू. घ्या उतून. होय ह्यानं काय खात नाही आपण टाकू. जरा सांगा कसं सवय मस्त. काय कर एक काय माणूस आहे राव. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? कसलं करायला बाई हे का काय कसं आहे. चला तर मी पण पिऊन घेतो.
मित्रांनो रितेश भाई बघा तिथंच थांबले, इकडं काय ना झाले त्यामुळे. रितेश ए रितेश हे की रुको जरा सबर करो. इकडे काय न झालं बघा, सगळे लोक थांबले कॅमेरामध्ये बघायला. काय चोरी झाली वाटते का माणसाची येत रितेश भाईला काय ना झालं. ठीक आहे, रितेश भाई आल्यावर आपण बोलू, जाऊ रितेश भाई तेव्हा जावं लागेल. फिरून झाल्यानंतर मित्रांनो आता आईस्क्रीम खाणार आहोत आणि हो आता पाणी मागाले. घ्या बाबा घ्या पाणी घ्या. काय काय घेतलं होईल इतर वीलचं आणले हो काही आणि 2 आईस्क्रीम रस पिऊन नुसतं खाणं पिणं चालू आहे. ऑनलाईन केलं मग पैसे आले का? फोनपे केलं मी. अरे पाणी बॉटल पिलाच बी तिथं आहे. मला वाटलं ना पाणी बॉटल पार्क केलं. या आईस्क्रीम खायला या माय असं म्हटलेलं त्यानं. मित्रांनो सर्व करून आपण औषधामध्ये आता आलेलो आहे, आता घराकडे चाललो आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, RS चॅनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी मला नंबर विनंती करतो. रितेश भाया व्हिडिओ थांबूया, अशाच प्रकारे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. कुठला पण व्हिडिओ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.